गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल भावनाज. सो आम्ही आलेलो होतो बोर्डीला 2 दिवस दिवाळीनंतर. सो छोटी मोठी कामं केली. सो आता आम्ही फिरायला निघालो आहेत अगदी लास्ट मोमेंटला. आणि मग इथे जवळच आम्हाला रस्त्यात आधी मोठा तलाव लागला जिथे भरपूर सारी कमळ होती. सो आम्ही तिथे फोटो काढले. त्यानंतर परत प्रवासाला लागले आणि तुम्ही बघू शकता की रोड एकदम मस्त आहेत, मोठे मोठे आहेत आणि कुठेही खड्डे नाही आहेत. सो हे रस्ते आहेत गुजरातचे आणि खूप सुंदर आहेत. महाराष्ट्रातले रस्ते एवढे खड्डे बघून असं वाटायला लागले की रस्तेच नाही, पण हा रस्ता बघून खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आता आम्ही पोचलेलो दमणला. सो हे आहे मिरासोल रिसॉर्ट दमण, अगदी देवका बीचच्या जवळ आहे आणि खूप सुंदर आहे. सो पहिलेच रिक्षाला ट्रेन राईड दिसली, त्याच्यामुळे आधी आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. रिसॉर्टची एंट्री फी अगदी 10 रुपये आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्याच्यात राईड करतात त्याच्यानुसार तुम्हाला ते वेगवेगळे पैसे भरावे लागतात. सो आता ही जी ट्रेन आहे ती पूर्ण लेकभोवती फिरते आणि मस्त मोठा राऊंड घेते. सो लेकमध्येही मस्तपैकी कारंजे आहेत, भरपूर ठिकाणी ब्रिज केलेले आहेत. ट्रेन होत्या त्याच्यातली फास्टेस्ट ट्रेन आमची होती. सो तलावामध्ये मस्तपैकी असे बोट्स होत्या ज्याच्यामध्ये तुम्ही पॅडलिंग करायचं आहे. सो 2 म्हणजे मोठे आणि 1 लहान असे तुम्ही बसू शकत होते. आणि दुसऱ्याही बोटी आहेत जे 5-6 पर्सनसाठी असतील, पण आम्ही बोटिंग केली नाही कारण की तेवढा टाईम नव्हता आणि जरी केलं असतं तर पूर्ण पॅडलिंग मला आणि अमोलला करावं लागलं असतं, जे आम्हाला करायचं नव्हतं कारण की नंतर बरीच कामं असतात आपली आणि त्याच्याने पाय दुखले जातात. सो आता इथे बाजूलाच जे गेमिंग झोन होता जिथे आम्ही आता आलेलो आहोत. सो गेमिंग झोनमध्ये तुम्हाला जे गेम्स खेळायचे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला कॉईन घ्यायचे आहेत आणि जास्त गेम नाही आहेत पण तरी रेट्स अगदी कमी आहेत. सो रिक्षाची इच्छा होती त्याच्यामुळे मग त्याला 1-2 गेम्स दिलेले आहेत आणि हे गाडीचे वगैरे. सो आता तो एन्जॉय करतो आहे. सो आजूबाजूला खूप सारा नॉईज होता त्याच्यामुळे मी आता तुम्हाला व्हॉइस ओव्हर देते. आणि 1 डे ट्रिपसाठी हे दमणचं जे मिरासोल रिसॉर्ट आहे तो खूप छान आहे. म्हणजे फॅमिली प्लस तुम्ही फ्रेंड्स वगैरेही येऊ शकतात आणि तुमचे बॅग्स वगैरे तुम्ही मध्ये घेऊन येऊन बॅडमिंटन क्रिकेट वगैरेही खेळायला जागा आहे भरपूर ठिकाणी. सो आम्हाला काही आयडिया नव्हती त्याच्यामुळे आम्ही काहीच इथे मध्ये आणलं नव्हतं. इवन खाऊही तुम्ही आणू शकतात मध्ये. आणि भरपूर ब्रिज आहेत जिथे तुम्हाला फोटो सेशन करता येतील. सो आम्ही असं खूप सारं एन्जॉय केलं. त्याच्यानंतर हे असं गार्डन होतं जिथे फिरण्यासारखं होतं. सो मस्तपैकी आम्ही खूप फिरलो, मज्जा केली, फोटोज क्लिक केले आणि आता आम्ही निघालेलो आहोत. सो जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. सो माझे सबस्क्रायबर्स वाढवा. आपला जो 1000 सबस्क्रायबरचा टप्पा आहे तो लवकरच पार करायचा आहे. सो तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ह्याच्या पुढचा व्लॉगही पाहायचा असेल तर कमेंट करा. दमणचाच आहे सो तोही मी शेअर करेन. टिल देन बाय बाय.